नवी मुंबईच्या तुर्भ्यामध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या 7 बांधकामांवरती पालिकेने कारवाई केली। मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणावरून नवी मुंबई पालिकेवरती ताशेरे ओढले होते। दिलेल्या आदेशानुसार शहरामध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले। त्यानुसार आयुक्त कैलास शिंदे यांनी अचानक बांधकामाच्या साईटवरती भेटी दिल्या आणि 7 बांधकाम साईटवरती नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार 7 साईट्स या सील करण्यात आल्या। हे होणाऱ्या प्रदूषणासाठी आपल्याला मॉनिटरिंग मेकॅनिझमसाठी म्हणजे डिस्प्ले बोर्ड, एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम प्रत्येक ठिकाणी लावाव्यात याची सुद्धा आम्ही सर्व बांधकाम व्यावसायिकांना, विकासकांना कल्पना दिलेली आहे आणि त्याच्या पूर्णपणे अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी याची अंमलबजावणी होत नाही त्यांना पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत काम बंद करण्याच्या अशा 8-9 ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। जे बांधकामाच्या ठिकाणून होणारं हवेतलं धुळीचं प्रदूषण आहे ते रोखण्यामध्ये आपण त्याला आळा घालू शकतो। मुंबईमधल्या रोहित शेट्टी याच्या घरावरती गोळीबार करण्यात आला होता। बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी देखील स्वीकारली होती आणि याच